Hi everyone, good evening. गुड इव्हनिंग. आवाज येतोय सर्वांना? गुड इव्हनिंग. गुड गुड इव्हनिंग. इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. स्क्रीन दिसते का सर्वांना? गुड इव्हनिंग मॅम. हम्म. सर्वांना गुड इव्हनिंग. अरे स्क्रीन दिसतंय? हो हो ओके. हो मॅम. तर आज आपण थोडेसे वेगळ्या प्रकारची उदाहरणं पाहणार आहोत. मी मला सांगितलं होतं आज आपल्याला डोके पाय बुद्धिमत्तेचे एक प्रकरण आहे. म्हणजे मराठी गणित मध्ये पण हा प्रश्न येऊ शकतो, गणितामध्ये किंवा बुद्धिमत्तेमध्ये पण हा प्रश्न येऊ शकतो यासारखे. त्यानंतर मला 2-3 प्रश्न पाठवले होते पहा, कालचे प्रश्न पण वेळच नाही मिळाला. आता हे टाईप करून पाठवण्यापेक्षा अतिशय सोपे प्रश्न आहेत, ते तुम्हाला अगदी बोलून पण सांगता आले असते. मग या प्रश्नाचं उत्तर श्रेयाच्या काही दिलं नाही मी, आता आपण घेऊया. टाईप करून पाठवण्यापेक्षा हे बोलून सोपे जातील, कसे करायचे हे पण लक्षात येतील. सोपे प्रकारची उदाहरणं आहेत ती, अगदी 3री-4थीला सुद्धा अशी उदाहरणं असतात. बाकीचे येतात तोपर्यंत आपण हे डोके आणि पाय, प्राणी, डोके आणि पाय. तर प्राणी 2 गटामध्ये येतात, 4 पायाचे आणि 2 पायाचे. जसं की असं उदाहरण तुम्ही पाहिलं असेल पहा, इथे उदाहरण आहे. एका जंगलात काही ससे आणि काही बदक आहेत. त्यांच्या पायांची एकूण संख्या 58 असून डोक्यांची संख्या 70 आहे. तर एकूण बदक किती? पहा, प्राण्याला 4 पाय असू द्या किंवा 2 पाय असू द्या, पण डोकं मात्र किती असतं बरं? डोके किती असतात? एक डोकं एकच एक आहे की नाही? डोके मात्र एकच आहेत. निश्चितपणे ते प्राणी किती आहेत हे आपल्याला या प्रश्नावरून समजतं. बरोबर. प्राणी किती आहेत हो हे समजणार आहे की प्राणी नेमके 17 आहेत. एकूण डोके जर मोजले तर ते 17 आहेत. म्हणजे 17 प्राण्यांमधून तुम्हाला आता त्यांचे म्हणजे 4 पायावाले प्राणी किती आणि 2 पायाचे प्राणी किती हे ओळखायचे. मॅम ह्यो प्रश्न तर मॅम ह्यो यासाठी प्रश्न कोण मंथन मध्ये आता ह्यो प्रश्न. मंथनला पण येतो, मंथनला येतो आणि इतर स्पर्धा परीक्षा असतील तर त्यामध्ये पण येतो. ठीक आहे. आता हो याच्यासाठी एक सूत्र आहे पहा, ही ट्रिक आहे. एकूण पाय भागिले 2. आता एकूण पायांना जर आपण 2 ने भाग दिला तर जे काही उत्तर येईल तर त्यामधून डोके वजा करायची. डोके आपल्याकडे 20 असतात. डोके जेवढे सांगितले 15, 16, 17, जेवढी डोके सांगितली 24 तेवढी डोके. मग जेवढे डोके वजा करून जे काही उरतील तर ते असणार आहेत तर 4 पायावाले प्राणी. म्हणजे आता इथे हे जर उदाहरण आपण सोडवलं तर इथे तुम्हाला ते सूत्र पण दिसेल आणि सोडवतात कसं हे पण पाहूयात आपण. आता एकूण पाय जे आहेत ते आहेत 58. आपण फक्त सूत्रामध्ये ठेवलं हे 58 आहेत. मग या 58ला 2 ने भाग द्यायचा. 2 ने भाग देणं म्हणजे संख्या अर्धी करणं. आता या 2ला भाग देऊयात संख्येला. बे एक बे, बे दुने 4, एक उरला, बे नवे 18. उत्तर आलं 29. या 29 मधून एकूण जे काही डोके आहेत तसे डोके वजा करा. 29 मधून जर 17 डोके वजा केले तर 9 वजा 7 हे 2 होतात आणि 2 वजा 1 1 होतो, म्हणजे उत्तर मिळालं 12. म्हणजे 12 जे असणार आहे ते 4 पायाचे प्राणी. मग 4 पाय कोणाला असतात? बदकाला असतात की सशाला असतात? ससा कोणाला? म्हणून 4 ससा पाया कोण झालं? ससा ससा आपल्याला विचारलेत बदक. आपल्याला विचारलेत कोण? बदक. मग आपण एकूण डोक्यांमधून जर सशांची संख्या जर वजा केली म्हणजे एकूण प्राणी 17 आहेत, 17 मधून जर 12 वजा केले तर उरलेले असणार आहेत बदक. 17 मधून 12 वजा करा, झाले 5. 5 आहेत बदक. हा बरं, प्रश्न समजला का तुम्हाला? प्रश्न सोपा आहे का हो एकदम? हो मॅम. सुचतंय हो का? मॅम. हो ओके, बाकीचे येत आहेत तोपर्यंत आणखी याच्यावरती 2-4 प्रश्न आहेत ते आपण पाहूयात आणि आणखी थोडेसे वेगळे उदाहरण आहेत तर ते सुद्धा पाचवा घ्यायचे. मॅडम पाचवा हो, पाचवा द्या ना. 5वा. कोणता 5वा? यामध्ये 5वा नाही, हे पाहतच या अगोदर घेऊयात ना. बरं, कालच्या प्रश्नांमध्ये काय अडचण आहे का सांकेतिक भाषेमध्ये?
उत्तर म्हणते हा प्रश्न सोडा. मॅडम पाचवा म्हणे चुकून. चौथा कोणता चौथा? हा सांकेतिक भाषेमधला का? म्हणजे हा बर बर, घेऊयात, हे अगोदर होऊ द्या, घेऊयात. एका जंगलात काही मोर आणि काही ससे आहेत. त्यांच्या पायाची एकूण संख्या 110 असून संख्या 35 आहे. तर एकूण किती हरिण आहेत? आता तुमच्यासाठी मी इथं 2 पेज व्ह्यू करते. म्हणजे तुम्हाला जे काही आपलं सूत्र आहे किंवा जी काही ट्रिक आहे, तर ती ट्रिक पण मॅम उत्तर 10 येणार. पहिला आपण 110 भागिले 2 केलं की 55 येतं. 55 मध्ये 35 केलं की 20 आणि 20 भागिले 2 केलं की 10 येतं. हा पहा, आता इथे तुम्हाला पहिला प्रश्न दिसतोय, दुसरा दिसतोय, पुढचा पण दिसतोय. हम्म आता हा आपला दुसरा प्रश्न आहे, सूत्राच्या खालचा. येऊ द्या प्रश्नाचं उत्तर. 1 2 3 4 5 अतिशय सोपे प्रश्न आहेत. ओके, 10 आणि 20 दोन दोन उत्तर. मॅडम 10. 10. बरं पहा आता. हा आता इथे एकूण पायांची संख्या दिलेली आहे, पहा बरं, एकूण पायांची संख्या किती आहे? 110. मग या 110 ला 2 ने भाग द्या. 110 भागिले 2. 110 ला जर 2 भाग दिला तर मिळतं 55. 55 आणि पुन्हा 10 म्हणजे 55. 55 मधून एकूण डोके 55 केले. 35. हा, 55 मधून 35 वजा करा, किती झाले? 20. मग 20 आहेत 4 पायाचे प्राणी. उरणारे काय आहेत? 4 पायांचे प्राणी. तर 4 पाय कोणाला? मोराला असतात की हरणाला असतात? हरणाला. हा, हरणाला. ओके, 3 झालं. मग आता इथे एकूण डोक्यांमधून तुम्ही जर 20 वजा केलं तर उरलेले असणार आहेत मोर. आता इथे हरिण अपेक्षित होतं, तर हरिण उत्तर बरोबर झालं. आता मोर किती झाले ते सांगा. मोर पण सांगा आता किती झाले. 15. व्हेरी गुड. काय केलं आपण? डोके होती 35, म्हणजे एकूण प्राणी 35. या 35 मधून नंतर आता 20 जे आहेत ते हरिण फिक्स झाले. 35 मधून जर 20 वजा केले तर उरतात 15. मग हे 15 झाले मोर. हे पंधरा. अतिशय सोपे प्रश्न आहेत. प्रश्न समजला का सर्वांना? हो बरं, हो आता मॅम हो. याचे स्क्रीनशॉट काढून सूत्र लिहून घेतलं का सर्वांनी? हा पीडीएफ देऊ तुम्हाला ही? ओके ओके, हे पण पाठवते. हे पण मॅम पाठवते. पीडीएफ द्या. चालेल, स्क्रीन जर पीडीएफ पाठवायला उशीर झाला तर हे स्क्रीनशॉट वरती तुम्ही लगेच सोडवू शकता. हे स्क्रीनशॉट घ्या. राहिलेले 2 प्रश्न आहेत, तर त्या 2 प्रश्नांची उत्तरं मला तुम्ही नंतर सोडवून पाठवायची आहेत. बरं, सांकेतिक भाषेमध्ये का गटाशी जुळणारं पद होतं बरं आपण? गटाशी जुळणारं पद यामध्ये संख्या कानापासून केल्या. यामध्ये कठीण गेलं का काही कोणाला? हो मॅडम 5वा. 9 पॉइंट पहा, 9.3 मध्ये आहे का 5वा? हाच आहे का 5वा? पहा, हो मॅम हो 15, 3 आणि 21. बरं, आता या 3च्या पाड्यातल्या संख्या आहेत. मग 3च्या पाड्यामध्ये यांच्यामध्ये येतो कोण? पण तसा तर तो याच्यामध्ये पण पाहिजे, 3च्या पाड्यामध्ये पण आहे. 18 पण येतो, 36 पण येतो, 54 पण येतो. मग आपल्याला आणखी एक वेगळी ट्रिक शोधावी लागेल याला. आपण या त्रिकोणी संख्या पण आहेत पहा. मग त्रिकोणी संख्या, आता ही जी आहे त्रिकोणी संख्या, ती कोणत्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या हे जर आपण काढलं तरी सुद्धा जमेल. मग यांच्यामध्ये किंवा अगदी पाहता क्षणी समजतं तुम्हाला, यांच्यामध्ये त्रिकोणी संख्या आता इथे एकच आहे. त्रिकोणी संख्या आपण यापूर्वी शिकलो. त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं? ही 36 आहे त्रिकोणी संख्या. त्यांच्यापासून त्रिकोण बनतो त्यांना.
दोन लगतच्या संख्यांचा गुणाकार त्याची अर्धी ही त्रिकोणी मॅम संख्या. समजा मॅम माझं त्रिकोणी संख्या 7वा. करायची आहे तुम्हाला. मग सहाच्या लगतची त्रिकोणी संख्या सॉरी सहाच्या लगतची पुढची संख्या तुम्ही घेणार 7 भागिले 2 करणार. पहा किती येतात हे. बे एक बे, बे त्रिक 6, तीन 21. म्हणजे दोन लगतच्या संख्यांच्या गुणाकाराच्या अर्धी ही त्रिकोणी संख्या असते. ही 21 झाली. म्हणजे अशी 15, मॅडम 3, 21 या त्रिकोणी संख्या आहेत. तर 36 सुद्धा आहे. मॅम माझं 7वा. ओके. हा समजला का सर्वांना? या सर्व त्रिकोणी संख्या आहेत. बर 7वा एल सी आणि डी मॅम रोमन संख्या आहेत. आपण यम मॅम रोमन संख्या आहेत सर्व. सर्व रोमन संख्या मॅम रोमन संख्या. 1000 आहे. यम येणार यामध्ये 1000. म्हणजे या सर्व रोमन संख्या आहेत. रोमन संख्यांमध्ये आपण कमी अक्षरे वापरतो. मॅम 50 + 50 बरोबर 100. 500 + 500 बरोबर 1000. हो बरोबर आहे. दुप्पट दुप्पट करत गेलं ना तरी पण मिळतं. किंवा सॉरी गुणिले म्हणजे तरी एन के टी हा याच्यामध्ये वापरतच नाहीयेत. अं, काय म्हणतात हे रोमन संख्येमध्ये वापरतच नाहीत. या रोमन संख्या आहेत. जरी हो. तुम्ही इतर नाही लावलं तरी ह्याच हो वापरतात. हो. आपण प्रत्येक अक्षर संख्येमध्ये नाही यूज करत. बरं आणखी आहेत का यामध्ये कोणते प्रश्न? हा प्रश्न आहे तुमच्या समोर. मॅडम मॅम मॅडम तुम्ही जर प्रश्न मॅडम केले असतील मॅडम तर पटकन मॅडम सांगता येतील. मॅडम 14. 14वा ओके. स्वराजचा आहे 14वा. 5436, 2871, 3024. बर यामध्ये 5 आणि 4 9, 9 3 12 6 18. म्हणजे 3 ने विभाज्य आहे, 9 ने विभाज्य आहे. 8 9 10 7 आणि 1 18. म्हणजे ही पण 3 मॅम बेरीज 18 येते. 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 18 नाही आहे सर्वांचे. ह्या एक तर 3 ने विभाज्य आहेत किंवा 9 ने पण विभाज्य आहेत. दोन्ही संख्येने विभाज्य आहेत. बरं आता 3 किंवा 9 ने भाग जाणारी संख्या पाहूयात. कारण ज्या 9 ने विभाज्य असतात त्या 3 ने पण विभाज्य असतात. त्या सर्व 3च्या पण पाड्यामध्ये येतात. मग आता इथे 5 आणि 1 6, 6 आणि 9 15, 15 आणि 4 19. आता नाही जुळणार आहे. मग यांच्यामध्ये आपल्याला जुळेल हा पर्याय 3. किती झाली पहा बेरीज यांची? किती होते बेरीज? 27. हा मॅम ऑप्शन नंबर 3. तो का 3च्या पण पाड्यामध्ये येतो, 9 पण येतो. हा, 5. 3च्या 9चा पण येतो. 3 ने आणि 5 ने सॉरी 3 ने आणि 9 ने विभाज्य आहेत. 7,965. हा 7965. बरं प्रश्न समजला का सर्वांना? हो. बर यानंतर आहेत का आणखी काही? बरं आता ते जे तुमच्या ग्रुपवरती होते ते घ्यायचे का? हो. त्याने पाठवलेत पहा ग्रुपवरती 2-3 प्रश्न कालपासून पाठवलेत, पण मला काही वेळाभावी ते सोडवून पाठवणं शक्य नाही झालं. आणि सोपे प्रश्न आहेत, त्यामुळे आपण म्हटलं की त्याला बोलूनच क्लिअर करूयात ते. बरं आता ग्रुपवरती 2-3 प्रश्न आहेत पहा. हे प्रश्न पहा तुम्ही. त्यानंतर आज आपल्याला पीडीएफ मधले प्रश्न आहेत, आणखी काही लिहून प्रश्न आहेत. तर प्रश्न लिहिण्यासाठी आज वही पाहिजे. या 30वा प्रश्न. हे पहा आता जे ग्रुपवरती आलेत ना ते पहा. ओमकेशने भागाकाराच्या उदाहरणात 3च्या ऐवजी भाजक घेतल्यामुळे त्याचे उत्तर 15 आले. तर त्याचे बरोबर उत्तर कोणते? 30वा 32वा 34वा घ्या. बरं तेजस्विनी आता हे प्रश्न अगोदर घेऊ देता का? हे ग्रुपवरती प्रश्न आलेत ना, श्रेया पाठवलेत पहा, श्रेया सुत्रिकने. तर तिचे प्रश्न आपण घेतोय. एवढे प्रश्न झाले का? मग घेऊयात.
माझं बोल. 3 ने भाग द्यायचा होता. 3 ने भाग द्यायचा होता. पण भाग कितीने दिला? 8 ने दिला. 8 ने भाग दिल्यामुळे उत्तर आलं 15. मग आता नेमकी मुख्य संख्या कोणती होती हे अपेक्षित आहे, की भाज्य कोणता होता? भागाकार माहितीये, भाजक दोन दोन आहेत. भाजक माहितीये, भागाकार माहित झाला, पण भाज्य नेमका कोण? जर भाजक भागाकार भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी जर केलं तर आपल्याला मिळतो तो भाज्य. म्हणजे जो आपला प्रश्नचिन्ह आहे की नाही तो, त्याला म्हणतात डिवायडंट. हा आपला 15 जो आहे तो आहे कोशंट म्हणजे भागाकार. हा 8 म्हणजे हा डिवायझर आहे. आणि जे काही बाकी असेल तर ती आपली रिमाइंडर. बाकी काहीच नाहीये. शेती. तर भाजक गुणिले भागाकार. मग फक्त या दोघांचा गुणाकार करायचा आहे. मग या दोघांचा गुणाकार किती असणार आहे? 15 8 किती होतात? 15च्या पाड्यामध्ये 8व्या क्रमांकावरती कोणती संख्या येते? 120. 120. 120. हे 120 हेच उत्तर असणार आहे. आणि इथे त्यांनी काय सांगितलं, आता इथे 120 आहे, तर आपण इथे पण जर 120 घेतलं असतं तर उत्तर किती आलं असतं? किती उत्तर आलं असतं? 3 चौक 12. काय केलं असतं आपण? 3 चौक 12 घेतला असता, शून्य खाली घेतला असता आणि शून्याचा भाग दिला असता. म्हणजे आपलं जे अपेक्षित उत्तर आहे, जर 3 ने जर त्या संख्येला भाग दिला असता तर उत्तर मिळालं असतं 40. आणि ती जर संख्या कोणती आहे तर ती संख्या आहे 120. मी सुद्धा म्हणजे पॉइंट बरोबर मध्ये उत्तर तसे. कोणतं होतं? बरोबर उत्तर म्हटलं तर ते 40 झालं. आणि ती संख्या कोणती होती? तर ती होती 120. हे समजलं? हो. श्रेया आहे का? श्रेयाचा प्रश्न होता. श्रेया आहे का? श्रेया सुद्रिक आहे का? ओके, समजलाय का श्रेया? हो मॅम. श्रेयाचा यानंतरचा आणखी एक प्रश्न होता पहा. हे तिन्ही पण प्रश्न घ्यायचेत का श्रेया? हो. ओके, बरं. ज्या संख्या 77 आणि 2 या संख्यांना भागल्यास उरणारी बाकी अनुक्रमे 3 आणि 13 उरते, तर अशी संख्या कोणती? अतिशय सोपं होतं. तुम्ही काय करायचं? 171 मधून 3 वजा करायचे आणि 251 मधून 13 वजा करायचे आणि भाग देऊन पाहायचा. एकदा 7 ने भाग देऊन पाहायचा. पूर्ण भाग ज्याला जाईल, ज्या संख्येने पूर्ण जाईल, आलं लक्षात? संख्येने आपलं पूर्ण भाग जाईल ते आपलं उत्तर. किंवा तुम्ही काय करा, असा भाग पेक्षा आणखी सोपं. जर हे नाही लक्षात कोणाला की कोण, तुम्ही काय करणार पहा. 171 वजा 3 आणि 200 किती आहेत? 51 वजा 13. आता जी काही संख्या येईल त्या संख्येला आपल्या पर्यायातल्या संख्या घ्यायचा आहे. हा प्रश्न असतो. असा प्रश्न करून जायचा असतो. किंवा या पद्धतीने जायचं. 171 आणि 251. आता इथे 7 ने तर काही भाग जात नाही. आपण आपण काय नाही, म्हणजे आता इथे पुढचं उत्तर आहे 14. तर 14 ने भाग पाहूयात. आपली पण तेवढी पाहूयात आपण. इकडे 14 ने आणि इकडे पण 14 ने. 14च्या पाड्यामध्ये 17 येतो का? 14 एक 17 वजा केले तर उरतात 3. हा एक आपण आहे असा खाली घेणार. मग उरले किती? 14 दुने 28. 31 मधून जर 28 वजा केले तर अपेक्षित उत्तर मिळालं आपल्याला. म्हणजे अपेक्षित बाकी मिळाली 3. बरं, आता इथे 14 ने पुन्हा भाग द्या. 14 एक 14 ने 14 दुने 28 होतो. मग 28 तर घेऊन चालणार नाही आपल्याला. 14 एक 14 घ्यावा लागेल. मग 25 वजा 14 करा. किती होते? जर 14
होतात का? 5 4 एक, 2 मधून एक आणि हा एक आपण आहे असा घेणार. तर आता 14च्या पाड्यामध्ये जवळची संख्या कोणती येते? 14च्या पाड्यामध्ये जवळची संख्या आता 14 मॅम चे 12 घेतो आणि जर 14 असं केलं तर तो मॅम माईक बंद करा. 14 हो मग 14 7 98 करा. 14 7 98 केला की बाकी उरते 13. हा बरं प्रश्नाचं उत्तर मिळालं का आपल्या? म्हणजे अशी संख्या होती 14. कोणत्या संख्येने भाग होता? बाकी 13 उरण्यासाठी 14 ने. श्रेया समजलंय का? हो ना. त्यांना समजलंय का? हो. हो. ओके. नाहीतर मग या प्रकारे तुम्ही केलं असतं. किंवा तुम्ही या प्रकारे केलं असतं. पूर्ण भाग दिला, फक्त केला पाहिजे. या प्रकारे पूर्ण भाग जाणार. ज्याला पूर्ण भाग जाणार ते आपलं उत्तर मिळालं. आता पुढचा प्रश्न. माईक बंद ठेवा. माईक बंद ठेवायचे सर्वांनी. ओके आता माझ्याकडूनच बंद झालेत. बरं आणखी एक प्रश्न होता तिचा शेवटचा प्रश्न होता पहा. एका बिस्किट पुड्याची लांबी 15 सेंटीमीटर व 5 सेंटीमीटर व जाडी 4 सेंटीमीटर आहे. जर एका खोक्याची लांबी पाऊण मीटर व रुंदी अर्धा मीटर व जाडी 40 सेंटीमीटर असेल तर खोक्यात किती बिस्किट पुडे मावतील? बरं आता सोपं आहे. आपल्याला काय करावं लागेल अगोदर खोक्याचं घनफळ काढावं लागेल. आपल्याला खोक्यामध्ये ज्याचं ठेवायचंय त्याचं आपल्याला काय काढावं लागतं? घनफळ. आणि जो बिस्किट पुडा आहे त्याला सुद्धा लांबी रुंदी उंची आहे म्हणजे त्याचं सुद्धा घनफळ. मोठ्या घनफळाला लहान घनफळाने भाग द्यायचा असतो म्हणजे खोक्याच्या घनफळाला बिस्किट पुड्यांच्या घनफळाने भाग द्यायचा. मग आता इथे पाऊण मीटर दिलाय पहा. एका मीटर मध्ये 100 सेंटीमीटर असतात तर मग पाऊण मीटर पाऊण म्हणजे 3 भाग असतात. जर एका मीटरचे जर 4 भाग केले तर त्यामधले 3 म्हणजे पाऊण म्हणजे 25 25 25 यांची बेरीज केली तरी हा होतो 75. म्हणजे पाऊण मीटर म्हणजे हा झाला 75 सेंटीमीटर. आपण याला पाऊण मीटर लिहूयात. पाऊण मीटर बरोबर 75 सेंटीमीटर. अर्धा मीटर आता काही सेंटीमीटर मध्ये आणि काही मीटर मध्ये असं तर चालत नाही. अर्धा मीटर बरोबर 50 सेंटीमीटर होतात. बरं अगोदर हे सेंटीमीटर मध्ये करून घेतलं. आता आपल्याला खोक्याचे घनफळ काढायचंय. खोक्याचे घनफळ आणि घनफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आणि त्याला भाग द्यायचाय बिस्किट पुडा. बिस्किट पुडा केवढा आहे त्याच्या घनफळाने. बिस्किट पुड्याचे घनफळ म्हणूयात आपण. बिस्किट पुड्याच्या घनफळाने म्हणजे त्यांचं घनफळ आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आता निश्चितपणे मोठा बॉक्स आता त्या ज्या बॉक्समध्ये ठेवायचंय तो मोठा बॉक्स आहे. खोकं येतं मोठं आणि इकडे पण तसंच लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. जे मोठं आहे त्याला अंशामध्ये ठेवायचं. आता खोक्याची लांबी जी आहे तर लांबी दिली होती पाऊण मीटर रुंद म्हणजे ती होती 75 सेंटीमीटर. रुंदी घेतली अर्धा मीटर म्हणजे 50 सेंटीमीटर आणि जाडी जी आहे तर ती ऑलरेडी सेंटीमीटर मध्ये दिली आहे ती आहे 40 सेंटीमीटर. आणि आता बिस्किट पुड्याची जी लांबी आहे तर ती दिली आहे 15 सेंटीमीटर लांब आहे. त्यानंतर 5 सेंटीमीटर तो रुंद आहे आणि जी जाडी आहे तर ती आहे 4 सेंटीमीटर. आता इथे काटछाट भागाकार करून घ्यायचा. 15 एक 15 15 पाचे 75 5 एक 5 4 एक 4 4 10 40. आता राहिले 50 आणि 100 यांचा गुणाकार करा. 50 गुणिले 100 500 सॉरी 1 मिनिट आपलं हे राहिले ते आपण असा करूयात. आणखी असं सोपं 5 एक 5
अं, 15 आहे नाही तर सॉरी 15 15 पाचशे 75 हा 5 झाला. 5 एक 5 5 दही 50 4 एक 4 4 दही 40 इथे फक्त 5 धरण्यात आला. तो 15 होता खाली. बरं आता इथे या सर्वांचा जर गुणाकार केला तर 10 10 100 100 गुणिले 5 हे होतात 500. म्हणजे यामध्ये 500 बिस्किट पुढे मावणार आहेत. बरं प्रश्न समजला का आणि बरोबर आहे का तो एकदा क्रॉस चेक करून घ्या. श्रेया प्रश्न हो मॅम. ओके. हो बरं आणखी तुमचे कोणते प्रश्न आहेत का मला जे घ्यायचे ते घेतले मॅडम त्याचे पाय आणि डोक्यांची उदाहरणं घ्या ना. काय आपण आता पाय डोके यांची उदाहरणं घालतो ती उदाहरणं घ्या ना. हं. पाय डोक्यांची उदाहरणं घेतली आता ती सरावासाठी आहे. तुम्हाला 2-3 जे उदाहरणं आहेत ना ती सरावासाठी आहेत. जमतील ना सोडवायला? हो. मॅम मी नव्हतं पूर्ण एकदा घ्या. रेकॉर्डिंग पाहिजे. रेकॉर्डिंग पाठवते मी आजची लगेच तुम्हाला. आणि डोके पाय मध्ये काहीच अडचण नाही. सूत्र एक छोटस सूत्र आहे त्या सूत्रामध्ये फक्त संख्या ठेवायच्या. बरं मॅम तास किती वेगळी वाजता उदाहरणं घ्यायची आहेत, जे की पुन्हा पुन्हा येत असतात पहा. जसं आता प्रश्न घेतला की नाही तसं आता भागण्याऐवजी गुणण्याऐवजी पण उदाहरणं येत असतात पहा. जसं की एका संख्येला 20 ने गुणण्याऐवजी 30 ने गुणले असता उत्तर 400 ने अधिक आले तर ती संख्या कोणती? मग असा प्रश्न आहे तर त्याची माझ्याकडे पीडीएफ नाही. मी तुमच्यासाठी काही प्रश्न तयार केले ते वेगवेगळ्या प्रश्नसंचामधले काढलेत आणि त्यानुसार मी 2-4 प्रश्न तयार केलेत तर ते घ्या. ते सुद्धा बऱ्याच वेळा तुम्हाला परीक्षेला पाहिलेत मी तसे येतात. हे प्रश्न लिहून घ्या. पीडीएफ तयार करणं शक्य नाही झालं मला. मॅम हा बोला. किती मिनिट आहे काय क्लास? क्लास का आता आणखी जेवढा वेळ राहिला असेल तेवढा वेळ. आपला क्लास कधी 7:15 सुरू झाला होता ना 8 वाजेपर्यंत होईल. 8चा हो 7 पण होऊ शकतो. एका हो तिला एका संख्येला 20 ने गुणण्याऐवजी एक एक दोन दोन उदाहरणं घेणार आहे मी तुम्हाला या प्रकारची. आणखी तुम्हाला सरावासाठी वाटल्यास 1-2 प्रश्न टाईप करून पाठवते ग्रुपवरती. गुणण्याऐवजी हो ने गुणले असता काय होतं लिहायचं म्हटलं की पटपट होतच नाहीत. लिखाण उरकत नाही याच्यावरती लिहायचं. मॅम तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये सूत्र दिलेलं आहे का? हो आहे ना सूत्र पण आहे आणि मी तुम्हाला पीडीएफ पण देते. डोके पाहिजे आहे ना तर त्याची एक पीडीएफ पण देते. मॅम सूत्र सांगा ना. एकूण पाय भागिले 2 जे काही उत्तर येईल याच्यामधून वजा डोके करायचे. जे काही उत्तर आलेले त्यामधून वजा डोके केलं की 4 पाय असणाऱ्या प्राण्यांचं उत्तर निघतं. म्हणजे 4 पाय असणारे प्राणी निघतात. मी तुम्हाला पीडीएफ पाठवते आपल्या क्लास पीडीएफ पण देते आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग पण देते. काय होतं की पुन्हा पुन्हा तेच शिकायचं म्हटलं की मुलांना पण बोरिंग होतं आणि आपल्याला जे 2-3 प्रकारचे प्रश्न घ्यायचे ते पण राहून जातील. बरं एका संख्येला 20 ने गुणण्याऐवजी 30 ने गुण मॅम हे तुम्ही आता लिहिलंय त्याचे सूत्र आहे का? देते मग त्याचे सूत्र पण देते. 30 ने गुणण्याऐवजी लिहूयात आपण थोडस माझी मिस्टेक झाली. जसा प्रश्न येतो तसं घेऊयात आपण. 30 ने गुणले असता मॅम गुणले असतच लिहिले. गुणले असताच लिहिलं. चांगलं नव्हतं ना आलं. गुणले असता उत्तर 400 ने अधिक आले अधिक आले तर ती संख्या संख्या कोणती बंद ठेवा. विकास माईक बंद ठेवा प्लीज. बरं असं जेव्हा उदाहरण येईल ना तर एक सोपी ट्रिक आहे तुमच्यासाठी. आता हे मॅडम
हा बोल ना स्वराज, जमतंय का? जमेल का तुमच्या का असे पाहिलेत का कधी प्रश्न? हो. हा जमेल का मग तुम्हाला सोडवायला? नाही. नाही. हो. किती मॅम आन्सर 10 येते. किती आलं सर? 10. 10. बर. बाकीच्यांचं मॅम आम्हाला पण माझं 10 नाही आलं. मॅडम 48 मॅम 20. 20. 20. नाही येणार. नाही येणार. घ्या मी पर्याय देते. पर्याय लिहून घ्या. का बरं जमतंय कोणाला? पहिलं उत्तर आहे 20, दुसरा पर्याय आहे 30, तिसरा आहे 40 आणि नंतरचा आहे चौथा 10. मॅम 40. हा 40 येते. कसं मॅम आलं सांगता 40. कसं आलं ते सांगता येईल का? बरं पहा आता. इथे काय करायचं? ज्या संख्या दिलेल्या असतात मॅम येईल. सांगता येईल. चला चला सांगा. ओके जमेल सांगा. त्या 20 वजा 30 करायचे. जे उत्तर येईल त्याला 400 ने भाग द्यायचा. अगदी बरोबर. हं. आणि क्रॉस चेक कसं करायचं? त्या दोन्ही संख्यांनी त्याला गुणायचं आणि त्यांचे प्रत्येक उत्तराला त्यांच्यातला फरक काढायचा. व्हेरी गुड. मागच्या वर्षी विराज मागच्या वर्षीचा प्रश्न आहे हा तुला बरोबर आठवला. मागच्या वर्षी सुद्धा आपण असे प्रश्न घेतले होते. विराजला छान सांगता आलं. व्हेरी गुड. बरं आता पहा बाकीच्यांनी काय करायचं? ज्या काही दोन संख्या दिलेल्या आहेत त्या दोन्ही संख्येचा फरक काढायचा. मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करायची. 30 वजा 20 केले किंवा उत्तर मिळतं 10. या 10ने आता कितीने अधिक आले उत्तर त्याला भाग द्यायचा. मग आता 400 भागिले 10. 400 भागिले 10 जर केलं तर उत्तर मिळतं 40. मग आता क्रॉस चेक करून पाहायचं पहा आता हे आपलं अपेक्षित उत्तर मिळालं 40. पण 40 कसं आलं? मग आता इथे 20 ने गुणलं असतं किंवा 30 ने जर गुणलं असतं म्हणजे आता आपल्याकडे हे 40 आलेलं उत्तर आहे. मग हे 40 ला एकदा 20 ने गुणन पाहायचं आणि एकदा 30 ने गुणन पाहायचं. एकदा 20 ने आणि एकदा 30 ने. आपण काय करूयात अगोदर 30 ने गुणूयात म्हणजे काय होईल आपल्याला फरक करता येईल. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करता येईल. 30 आणि इकडे 20. आता जर 30 ने जर गुणलं तर 4 त्रिक 12 होतो आणि हे 2 शून्य आहे अशात. 1200 गुणाकार आला. हा 4 दुणे 8 आणि पुढचं 2 शून्य आहे असं झालं. त्या 1200 मधून जर 800 वजा केले तर उत्तर मिळतं 400. म्हणजे आपण क्रॉस चेक करून पण पाहिलं म्हणजे अशी ती संख्या आहे की 40 ने अशी ही संख्या आहे 40. एका संख्येला काय करायचं होतं 30 ने गुणायचं होतं पण गुणायचं होतं 20 ने पण गुणलं 30 ने. तर यांच्यामधला एक प्रकारचा जो फरक आहे तर तो फरक 400चा आहे. फरक हा 400चा आला का? हो. उत्तर आपलं 400 ने अधिक आलं. जसं आपण क्रॉस चेक केलं की नाही पाहता इथे 800 येणार होतं तर उत्तर मिळालं 1200 म्हणजे 400 ने अधिक आलं. मग ती संख्या कोणती होती? 40. प्रश्न समजला का? हो मॅम. हो बरं मॅम. हो मॅम. दिवस आहे एक प्रश्न सोडवण्यासाठी. हो. ओके. हो. आता थोडा संख्येमध्ये बदल करते. प्रश्न असाच संख्येमध्ये बदल करते फक्त मी. मॅम सर्वांचे माईक बंद करा व चॅट बॉक्स मध्ये उत्तर पाठवायला सांगा. हो मॅम. हो. प्रश्न जरी सोपा वाटत असला ना तरी येतो बरं का आणि अशा प्रश्नांचा विसर पडतो. प्रश्न सोपा असून देखील ट्रिक जर माहित नसेल तर बऱ्याच वेळा प्रश्नाचं उत्तर चुकतं आपलं. विनाकारण मार्क्स जातात. बरं एका संख्येला 16 ने गुणण्याऐवजी 61 ने गुणले असता उत्तर आता इथे हा फरक पण आपला वेगळा असणार आहे. तर तो फरक आपण घेऊया 1440. 1440 ने तो जास्त आला तर ती संख्या कोणती?
प्रश्न कसा सोडवायचा यासाठी मी आहे असं उत्तर ठेवते इथे खाली. मी एक्सप्लेन करताना मग कट करते. आलं उत्तर? व्हेरी गुड. विराजचं उत्तर मिळालं, दियाचं उत्तर मिळालं, शिवेंद्र राजनचं उत्तर मिळालं, यशवर्धन, स्वराज, साईराज, व्हेरी गुड. रेवती, श्रेया, कोमल, तेजस्विनी, आराध्या, राजवर्धन, दिया, वृंदा सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे. 32 हे उत्तर अगदी बरोबर आहे. मुग्धा, श्वेता, व्हेरी गुड. बरं, पाहता ज्यांना नाही समजलं त्यांनी कसं सोडवायचं तो पाहता. आता मी इथे पर्याय नव्हता दिलेला, पर्याय हे मी अंदाजच दिलेले होते. प्रश्नपत्रिकेतले 2-3 प्रश्न आणि त्यासारखेच आपण आणखी 2-3 प्रश्न तयार केलेले आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त तुमचा सराव व्हावा. काय करायचं होतं की मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करून घ्यायची. म्हणजे 61 वजा 16 जर केलं असतं तर आपल्याला मिळाले असते 45. मग आता इथे कितीने जास्त आहे ती संख्या, तर त्या संख्येला आपण भाग द्यायचे. मग हा जर भागाकार केला असता तर हा भागाकार किती येतो पहा. जर 1440 भागिले 45 जर केलं असतं तर उत्तर मिळालं असतं 32. हा भागाकार करून पहा. जर येत नसेल तर मी करून दाखवते, तशी काही शंका असेल ते सांगा. आणि ही जी संख्या आहे 16 गुणिले 32 आणि 61 गुणिले 32, इथे सुद्धा आपण अगोदरच्या सारखंच करूयात. म्हणजे इथे डायरेक्ट वजाबाकी आपल्याला करता येईल. आपला फरक इथे आपल्याला काढून घेता येईल. 61 गुणिले 32 करायचा आणि त्यानंतर 16 गुणिले 32 करायचे. 61 गुणिले 32 जर केले असते तर उत्तर मिळालं असतं 1952. आणि 16 गुणिले 32 जर केलं तर उत्तर मिळेल 512. मग यांच्यातला फरक म्हणजे जे काही संख्या अधिकने येणार होती म्हणजे जास्तीने येणार होती ती आपल्याला मिळून जाते. तर मग हा जो फरक असणार आहे तो असणार आहे 1440. बरं, प्रश्न समजला का सर्वांना? हो. आता भाग करायचा मला. प्रश्नाचे आता होता ना तसाच आहे. आता तसे तयार नाही मॅम मी पण या पद्धतीने सोडू शकतो. काढलेत मी. हे प्रश्न जे आहेत ना प्रश्नपत्रिकेमधले काढलेत. की असे मला नवीन वाटले की तुम्हाला घ्यायला पाहिजे. डोके असे पाहायचे एखादे ग्रुपमध्ये नव्हते. प्रश्न घ्या. बरं, आणखी असे 1-2 प्रश्न तुम्हाला ग्रुपवरती पाठवते मी. आणखी एक वेगळा प्रकार आहे आता आपल्याकडे. तो एक प्रश्न डोके पाहिजे प्रश्नपत्रिकेमध्ये एखादे पाहायला मिळाला. 5 प्रश्न शेकड्यामध्ये पहा. वाढ आणि घट. प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न मी लिहून मॅम घेतले, जरा वेगळे वाटणारे. हा बोला ना. पण शेवटचा 1 मिनिट राहिलाय पहा. आता तर शक्य नाहीये. मॅम हा बोला. मॅम डबल लिंक घ्या. नाही प्लीज, मॅम डबल लिंक लिंक नाही होणार. काय झालं, तुमच्या अगोदर अबॅकसच्या मुलांचा क्लास हो. दिवसभर क्लास चालू आहेत. आज डबल लिंक नाही शक्य आणि शेवटचा 1 मिनिट राहिलाय. मी उद्या नवीन लिंक हे करते. उद्या डबल लिंक घेईल वाटल्यास तुम्हाला. आणि उद्या घेते आता नवीन प्रकारचे प्रश्न. हो मॅम. शेवटचा 1च मिनिट राहिलाय.